हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज खूप लवकर मी स्वयंपाक केला होता. तर काही पर्सनल गोष्टी आहेत ज्यामुळे खूप जास्त ट्रेस आहे डोक्यामागे, बट ठीक आहे. आणि ह्या गोष्टी इतरांना सांगून सुद्धा काही उपयोग नाही हे मला कळालं आहे, कारण स्टँड घ्यायला कोणीच नसतं. रोहित, ए रोहित, ताट वाढलंय. रोहित, रोहित, ए ताट वाढले, ताट घेऊन जा. काल आजींना म्हटलंस ना की आणून देत नाही, घेऊन जा आज. तर फ्रेंड्स, आत्ता वाजलेत 10:20 झालेत आणि मी 9:45 का 9 त्याच 9:45 9:10 उठले. तर आता रोहितला मी स्वयंपाक करून दिला, जेवला तो. माझ्या आधी आज उठले लवकर. काय स्टोरी ती मी तुम्हाला नंतर मी सांगते. रोहित आतमध्ये जेवतोय, मला पाण्या नाही सांगितलं. मी पहिल्यांदा म्हटलं नाही ना तुझं तू, नाही मी गेली आणि म्हटलं शेट काय पाहिजे का, काय कमी जास्त. मला बोललं पाण्यात. मी पाणी घेऊन गेल्या, पाणी दिलं त्याला, पाणी खाली ठेवलं तांब्या भरून आणि परत मी कसं करतो, ही चल निघ असं तोंड मिंट वाकडं करून. मग मी काय केलं माहिती आहे का, आता तिथला तांब्या उचलून आणला आणि म्हटलं की नाही आता पी. हा ना, आता जसं तसं वागणार आहे, पी म्हटलं हाताने घेऊन. भरून दिलेला तांब्या मी माघारी घेऊन आले किचनमध्ये, कारण मला तसं म्हटलं, मी प्रेमाने दिला होता नेऊन. तर असं वागायचं आता. आणि जे तुम्ही म्हणता ना की आता तू खूप अशी चेहरा वगैरे बदलला, आधी छान दिसायची आता नाही, तर इफेक्ट, डिप्रेशन, स्ट्रेस, अजून सायलेंट ट्रीटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या होत्यात. त्यामुळं 25 तर 40च्या बाईगत दिसायला लागली आहे मी, असं मला स्वतःला पण फील व्हायला लागले. बट इट्स ओके. आता तरी थोडंसं टेन्शन घ्यायचं नाही असं ठरवलं आहे, तनतन करायचं नाही. तुमच्या सर्वांच्या भरपूर कमेंट्स असतात की तुला व्हिडिओमध्ये रिस्पेक्ट दिली जात नाही किंवा तुला लाईटली घेतलं जातं, किंवा भरपूर कमेंट्स आहेत निगेटिव्ह कमेंट्स ज्या तुम्ही करता बघून. जर तुम्ही एक क्षण छोटासा बघून जर एवढ्या लगेच तुमचं मत मांडू शकता, तर मी तर राहते सोबत म्हटल्यानंतर माझे पण काहीतरी मतं असतील. तर बट मी एवढंच की आपल्या एक महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्येच असं असतं की मुली ठीक आहे असं करतच चाललेलं असतं. आणि सेम माझं पण तेच आहे की ठीक आहे, बघूया. आणि महत्त्वाचं म्हणजे जर हे तुम्हाला दिसतंय तर इतरांना पण दिसतच असेल, जे माझ्यासोबत राहतात, फॅमिलीमध्ये असतील किंवा फॅमिली मेंबर म्हटलं तरी चालेल. जर ते पण काही स्टँड घेत नसतील तर मला असं वाटतं की यांना सांगून सुद्धा जर स्टँड घेत नसतील आणि बाबा तुम्हाला दिसतंय की कोण कसं वागतंय किंवा काय, तरी तुम्ही जर एका पुढच्याच व्यक्तीला ब्लेम करत असाल किंवा तीच किती चुकीचे, तर मला असं वाटतं की ना मी अपेक्षा पुढच्या व्यक्तीकडून ठेवल्या पाहिजेत ना त्या व्यक्तीने माझ्या. आणि सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असून जर तुमच्या बाजूने कोण उभं राहत नसेल किंवा स्टँड घेत नसेल, तर त्या गोष्टी ना तिथंच पूर्णविराम दिलेला कधी चांगला असं पण मला वाटतं. आणि भरपूर गोष्टी आहेत ज्या मी सोशल मीडियावरती तरी नाही शेअर करत, पण म्हणजे तुम्हाला विचारणे कल्पनेच्या बाहेरच्या अशा गोष्टी असतात. पण ठीक आहे, अजून थोडे दिवस करत खूप दिवस चाललेत. बट बघूयात. चला, इकडे बाजरी तर वाळू घातली मी. तर फ्रेंड्स, माझं झालेलं आहे काम म्हणण्यापेक्षा स्वयंपाक झाला, तुम्ही बघितलंच. बाजरी पण टाकली सुकायला. तर आता सुकायला टाकल्यानंतर मी आहे ना एडिटिंग करत होते, व्लॉग वगैरे टाकायचे होते मला दसऱ्याचा. आणि ती गाडी व्हॉइस ओव्हर, मी जसं म्हटलं तुम्हाला की त्याच्यात व्हॉइस ओव्हर ही म्हणजे मी विसरून गेले गडबडीमध्ये, खूप गडबड होते, त्यामध्ये मी एडिट केला आत्ता उठल्यानंतर. आणि इन्स्टाला पण ब्लॉग टाकला आणि यूट्यूबला पण टाकला, मला दोन्हीकडे पण पोस्ट करायचं होतं. तर त्यामुळे व्हॉइस ओव्हर चुकले, विसरले 2-3 मिनिटासाठी. तर चला, आता मोबाईल पण ऑफ होत आलाय, 2 ते 3% चार्जिंग राहिली आहे. तर तोपर्यंत मी आता चार्जिंग लावते आणि किचन आवरून घेते, कारण किचनमध्ये खूप पसारा आहे.
आणि माझं एक शूट पण आहे रोटी मेकरचं, जे तुमच्याशी पण मी शेअर करते. तर चला. तर हे सगळं मगाशी जेवण वगैरे केलेलं, असा किचनवरती पसारा आहे, हे खाली पण आहे. आता मी गॅस खाली हा करण्यासाठी घेतलेला, माझं वरती शूट आहे किचन वाट्यावरती, त्यासाठी मी गॅस खाली ठेवलेला आहे. तर ते शूट करायचं आहे आता. आणि सेकंड म्हणजे किचन वाटा वगैरे आवरते आता. काय नाही भेट चला बाय, आवरते मग तुम्हाला भेटते. तर फ्रेंड्स, माझं आता क्लिनिंगचं शूट होतं ते केलं मी. म्हणजे असंही माझं म्हणजे मी क्लिनिंगचं कधी करते माहिती, ते खूप खूप मागं लागतात माझ्या की द्या द्या आम्हाला द्या नाही का व्हिडिओ. पण मीच माझे दुसरे पण प्रमोशन असतात त्यामुळं पण, आणि नाही का सारखं सारखं नाही मला क्लिनिंगचं आवडत टाकायला पेजवरती, ते तर आहेच. पण मी त्यांना मंथमधून 1 किंवा 2 व्हिडिओ देत जाईन असं बोललेले आहे त्यांना. त्यांनी मला पेमेंट पण वाढवून दिलं मी म्हटल्यानंतर. मी पण म्हटलं आम्हाला व्हिडिओ द्या. मग मी असंच ज्यावेळेस माझं क्लिनिंगचं काम असेल ना घरातलं त्यावेळेस मी करते आणि त्यांना पण देते शूट करून. तर आता तेच केलं. आता वाजलेत 2:30 वाजून गेलेत. म्हणजे एवढा वेळ माझं शूट चाललं होतं. बाहेर सारखं यायला लागतं, ते पारवा आहेत ते बाजरीमध्ये येतात. आणि तरी आमचा नवरा म्हणतो काय काम असतं तुला, बसलेली असती. तर आता वाजलेत 2:30 वाजलेत आणि आत्ताशी माझं क्लिनिंगचं शूट झालं. अजून एडिट करायचं आहे, ते द्यायचं आहे. खूप लोड आहे. घरात सुद्धा खूप पसारा पडला आहे, तो आवरायचा आहे मला ना. असं पसारा असेल ना खूप कसं वाटतं. किचनचं आता थोडासा राहिला आहे, थोडा बऱ्यापैकी आवरला आहे, 31% राहिला आहे. आणि गॅलरी क्लीन करायची आता परत नाही. आता पाऊस नाही येणार असं वाटतंय मला, पण आता आभाळ आलं आहे परत नाही, तर काय माहीत काय होते. आणि त्यानंतर बेडरूम बऱ्यापैकी बेडरूम वगैरे आवरले. आता फक्त थोडंसंच राहिले बेडरूममधलं. त्या कोपऱ्यामध्ये पसारा आहे, तुम्हाला दाखवते मी. बघू शकताय ती गादी वगैरे लावायची, ते प्रमोशनचं आहे. हे पण सगळं मी पार्सल वगैरे मागवले. तर फ्रेंड्स, केसांना मी हेअर मास्क केले. हेअर मास्क म्हणजे आपलं खूप सिंपल असतं, ते म्हणजे फक्त कोरफड लावलेली आहे आणि ऑइल केले. ते पण ह्याचं केलंय मी, वाऊचं हेअर ऑइल वापरते मी. तर मी ते तुम्हाला पण सजेस्ट करीन जर जास्त हेअरफॉल होत असेल तर. कारण माझ्या केसांना मोमार्सचं किंवा प्लिक्सचं पण एवढं सूट होत नव्हतं. प्लिक्सचं तसं हेअर ऑइल खरंच चांगलं आहे, त्याने काही हेअरफॉल वगैरे होत नाही. तुम्ही ते पण ट्राय करू शकता. किंवा मग वाऊचं हेअर ऑइल, कारण मला ना खूप इफेक्ट पडतो वाऊचा, खूप खूप पटकन. आणि हे सेकंड टाइमच आहे, तर बघूया अजून हेअरफॉल होतोय तर बघूया. कारण मी प्लिक्सचा शॅम्पू पण वापरते, तर त्याने होत असेल तर माहित नाही. तर आणि त्यातून मी आता सेकंड टाइमच लावते, तर आय होप थांबेल हेअरफॉल. आणि मी ताशी उभी राहून का बोलते माहिती आहे का, बिकॉज ऑफ चार्जिंगला लावलाय मोबाईल. तर फ्रेंड्स, माझं आवरून झालेले आणि आंघोळ वगैरे केली. तर आता मस्तपैकी कॉफी घेते. कॉफी घेतल्यानंतर आता बाहेर जाणार आहे आम्ही. थोडंसं आमचं काम आहे त्यासाठी. आता दिवाळी येते तर थोडं डेकोरेशनचं पण मला बघायचं आहे. एकाला कमी पडतोय ना. वाव, काय क्लॅरिटी दिसतेय, छान दिसन. तर फ्रेंड्स, मी आज किती रे रोहित, किती वेटचं? 50 वेटचं बल्ब आणले 2. एक 500ला पडला, म्हणजे 1000चे 2 बल्ब आणले का क्लॅरिटीसाठी. आता बघू शकताय तुम्ही, नाईटला सुद्धा किती छान दिसतंय घरामध्ये. खूप खूप भारी वाटते यार माझं मलाच. म्हणजे ज्यावेळेस सगळं व्यवस्थित असतं ना त्यावेळेस व्हिडिओ काढायला सुद्धा खूप भारी वाटतं. तर आता बघू शकताय तुम्ही, बल्ब खूप मोठे आहेत.
तर फ्रेंड्स, हा आमचा नॉर्मल डेलीचा बल्ब होता. आता नवीन घेतलेल्याचा बघा लाव. तर बघू शकताय एवढा फरक पडतोय. म्हणजे एवढं क्लॅरिटी दिसते ना, बासच. तर कोण व्लॉगिंग वगैरे करत असन तर डेफिनेटली हे 50 वॅटचं बल्ब तुम्ही घेऊ शकताय लाइटिंगसाठी. तर बघूया, आता मला असं वाटतं हा किचनमध्येच ठेवावा आणि हॉलमध्ये आणावा. तरीच मी हॉलमध्ये काही एवढं शूट करत नाही, फक्त देवघरामधलंच करते. कारण जोपर्यंत सोफा वगैरे येत नाही तोपर्यंत तरी हॉलमध्ये असं कसं मला स्वतःला सुद्धा घ्यायला बरोबर नाही वाटत, गादी वगैरे पडलेले. तर बघूया, आता लवकर ते हॉल पण क्लीन करते, म्हणजे हॉल डेकोर झाला कसं शूटसाठी पण बरं वाटतं. तर हा बल्ब मला वाटतं इथंच ठेवावा आणि अजून एक आणावा, असंच करते. तर ते जाऊ देत सगळं. रोहितला मी येताना बोललेलं खा म्हणून. मोमोज खाल्ले आणि स्पीडपी. मला बोलला नाही मला भूक नाही आहे. आम्ही जायच्या अगोदरच जेवलेलो 4-4:30 वाजता. बोलला भूक नाही आहे, नको खायला काय हे ते. आलो आणि आता झोप आली आहे मला, आणि मला म्हणतोय आता मला खायला कर, राईस तरी कर. असा राग आलाय ना, पण आता करावं पण लागणार आहे. तर फ्रेंड्स, झालेला आहे, राईस लावला मी. आणि मी काय माहीत का पण खूप जास्त खुश आहे. मला शूट करायला सुद्धा खूप भारी वाटतंय उजेडमुळं, नाहीतर ना ब्लर 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 ब्लर. आता अजून थोडंसं किचन डेकोर करायचे हळूहळू. आता फ्रीज ती साईड, मग थोडंसं खिडकीवरती पण थोडंसं मी हे मागवणार आहे शोपीस. काढणार नाही मी, इडलीचं भांडं खाली ठेवते. इथं हे काय इडलीचं भांडण, इथं कुकर असतो, त्यामुळे ना तो उजेड बरोबरही होतो आणि इकडं किचन वाट्यावरती उजेड कमी. ती चेंज करेन, ती खालीवर करेन, म्हणजे ना अजून जास्त उजेड पडन. आणि हा बल्ब तिथं लावते बाथरूमच्या तिथं आरशाच्या इथं, म्हणजे शूटला वगैरे मला खूप छान. बाई साहब, म्हणजे ना रोहित मला बघून हसतोय. मी एवढी खुश झालीये जसं काय. पण माझ्यासाठी खरंच म्हणजे माझं जे वर्क आहे त्यासाठी बेस्ट गोष्ट आहे ही लाईटची, जी मी त्यामुळे खूप भारी वाटते. जेवढं मोबाईलला ह्याच्यापासून येईल तेवढं जास्त उजेड पडतोय. झालाय. तर फ्रेंड्स चला, माझे टॉवेल धुण्यासाठी टाकलेत मी, त्यामुळं आता स्कार्फने फेस वॉश करणार, फेस क्लीन करणार आहे मी. पण खरंच लाईट लावल्यापासून ना मला अशी फिलिंग आली आहे ना, आता व्लॉगला अजून इंटरेस्ट येणार आहे असं वाटतंय मला. अजून 1-2 बल्ब घेते मी, कारण जास्त लाईट तेवढं जास्त. आता मला वाटतंय अजून एक लाईट असली पाहिजे काय लय, त्यामुळे अजून 2 बल्ब बनावत असं वाटते. तर चला आता झोपते मी. बाय, गुड नाईट सर्वांना. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि नेक्स्ट व्लॉग खूप छान येणार आहे, कदाचित उद्या तोच येईन, माहीत नाही मला, उद्या किंवा परवा येईन.